बघा राव, ह्याला पण मी लेक्चरचं सोडून आणलंय, पोराला अभ्यास करून दिला नाही मी असं. ह्याच्यामुळं आपल्या बीडची पिढी बारबाद आहे. काय सांगा मित्रांनो, माझ्यामुळं काय? तुझ्यामुळं नाही रे, म्हणजे आमच्यासारख्या माणसांमुळं. ये 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 ये. तर मित्रांनो, तुम्हाला काय सांगावं, येड्यानी पुढे मंदिराचा गोल राऊंड आणलाय आणि अखेर शेवट आम्ही आलो रस्त्याला. नमस्कार मित्रांनो, लय दिवसातून आज आपला व्हिडिओ होत आहे. तर नाईक इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी जाणार आहे आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनला. तर आता यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक पाशी आलोय मी. तर आपल्याला लागली आता भूक, आपण काहीतरी खाऊ, त्याच्यानंतर जाऊ आपण रेल्वे स्टेशनला. तर बघू आता बीडचे रेल्वे स्टेशन कसलं झालंय, मी पण नाही बघितलं. तर फर्स्ट टाइम मी जाणार रेल्वे स्टेशनला. चला आता वडापाव खाऊ आणि जाऊया रेल्वे स्टेशनला. टाक्यावर सरळ आल्यावर इकडं आपल्या उड्डाणपुलाकडे जाताना एक दुकान आहे वडापावची. इथं वडापावच्या दुकानामध्ये मस्तपैकी वडापाव भेटतात. आत्ताच आम्ही खाल्ले. तर तुम्ही पण इकडे आल्यावर वडापाव खा. हे आपले जाणार वडापाववाले. सॉरी मित्रांनो, मला वाटलं आपले बीडचं रेल्वे स्टेशन कुठून आहे, बार्शी नाक्याकडून तिकडे मला वाटलं, पण आपले बीडचं रेल्वे स्टेशन आहे पालवण चौक. आम्ही आताच तिकडून आलोय. काय सांगा तुम्हाला, मला सांगितलं नाही कुठं जायचं होतं. तर चला आता जाऊया आपण पालवण चौकाकडे. आम्ही आलो हे बीडचा कोणता रोड आहे, बीडचा बार्शी नाक्यापासून आपल्या बीडची बस स्टँडचा रोड आहे, रोड आहे परळी हायवे. चला आता आम्ही जाऊया कुठं, पालवण चौकाकडे. तिथून आहे आपले बीडचं रेल्वे स्टेशन. तर चला आम्ही चाललो दादा. चला भेटूया आपण तुम्हाला पालवण चौकापाशी. तर मित्रांनो, आता आम्ही निघलो पालवण चौकाच्या पुढं. चला आता जाऊया, बघूया आपल्या रेल्वेचे काय हालचालच, म्हणजे रेल्वेची काय न्यू अपडेट आहे ती पण बघू. चला जाऊया आता रेल्वे स्टेशनला. तरी आपल्या बीडचं रेल्वे स्टेशन. लयच बनवलंय गड्या प्लॅटफॉर्म. आता हे विषयच नाही हो, हाय फाय. हा कसं दिसतंय बीडचं नाव बघा मित्रांनो. फर्स्ट टाइम आपल्या बीड मध्ये आली रेल्वे. वेलकम वेलकम बीडकम. बीडच नाही तर काहीच नाही रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, आता आलोत आम्ही बीडच्या रेल्वे स्टेशनला, बीडच्या रेल्वे स्टेशनला. चला आता जाऊया आपण पलीकडल्या साईडला, बघूया आपलं रेल्वे स्टेशन कसलं आहे बीडचं. मी पण नाही बघितलं, फर्स्ट टाइम आलो मी पण. आलोय आता माझ्या मित्राला घेऊन. त्याचे लेक्चर चालू होते, त्याचे लेक्चर चालू होते. मी त्याच्या लेक्चर मधून त्याला फोन केला, एका फोनवर तो म्हणला चल मला पण यायचं बीडचं रेल्वे स्टेशन बघायला. चल म्हणलं. तर आता आम्ही आलो. चला अजून मला दाखवतो बीडचं रेल्वे स्टेशन. तर काय नवीन नवीन काम झाले काय नाही, आणि आपल्या बीडला कवर रेल्वे येते ती पण एकदा झालंय वाटतं ना, आलती ना बीडला रेल्वे. तर आपण काम बघू कुठं आलंय तर काम बीडचं. तर चला जाऊया आता आपण तिकडं. हे बघा रस्ता कसला गेलाय मस्त.
तर चला तुम्हाला रस्ता दाखवतो मी कसला गेला तर. ब्लॉगर आले तिथं. तर मित्रांनो आता आम्ही आलो बीडच्या रेल्वे स्टेशनला. तर बघा आता तुम्ही गाठ भेट करू शकतात बीडच्या रेल्वे स्टेशनची. तर किती रूल आहे? 1 2च आहेत ना, 2 रोल आहे. तर हे बघा तुम्ही बीडचं रेल्वे स्टेशन आहे का. खास आहे ना यार, डोंगरण फिंगरण. तर तिकडे JCBने काम चालू रेल्वे ट्रॅकचं. तर फास्ट काम चालू आहे, तसं काय नाही. आणि बघा तुम्ही आपल्या रेल्वे स्टेशनचं रूट कसला आहे, खास चांगला आहे का चांगला. चला खाली जाऊन येऊ. जंगलात कुठे जंगल? हां हे लय खास दिसते राव. व्ह्यू लय मस्त आहे. फक्त ड्रोन पाहिजे होता. स्टेशन काय एवढंच नाही. हां इकडे नाही, इकडून बघते पलीकडे स्टेशनचं लॉक बंद दिसते. ते स्टेशन तिकडे आहे का नाही. हां तर हे आता हे बघा तुम्ही बीड रेल्वेची अपडेट, नवीन न्यू अपडेट बीड रेल्वेची. कसलं मस्त दिसतंय यार स्टेशन. केव्हा बीडला रेल्वे नाच झाले मला. कसलं खास दिसतंय यार. मला तर वाटतंय आमची मला तर वाटतं आमच्या नातालाच बघायला भेटते का काय माहिती. आमच्या पिढीला तर भेटत नाही रेल्वे बघायला. काय सांगायला तुम्हाला. हे बघा कसं दिसतंय मस्तपैकी बस स्टँड. आपलं रेल्वे स्टँड बस स्टँडच येईल मला, कारण की सवय नाही आपल्याला माहिती ना. आपल्याकडे सर बस स्टँडचंच आहे, त्यामुळे सवय नाही रेल्वे स्टँडची. काय सांगा तुम्हाला. फक्त ह्या माणसाला हे माणूस फिरून आलाय माहिती का तुम्हाला. हैदराबादला इकडं तिकडं कुठं फिरून आला, त्यामुळे त्याला माहिती रेल्वे स्टेशन कसं असतंय म्हणून. फक्त आपणच बीडचे माणसं, आपल्याला काय माहिती रेल्वे स्टेशन कसं असतं म्हणून. तर बोलू मला पण आता ताण नाही लागली. काय म्हणजे कसं झालंय. चला बाय 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 बाय. तर आता आम्ही उतरलो तिथं रेल्वे रुळावर. तर पुण्याच्या नाही आपल्याला उतरायला रेल्वे नाही तर वर्ष कसं जमतंय का. हां जमलं मग. रेल्वे नाही तर वर्ष करून एन्जॉय. पहिला कसल्या सापड्यात ह्या बघा मित्रांनो. आपल्या सापड्यात एवढ्या अरे लईच असते राव काय ठीक. माहितीच नव्हतं मला. हा कसं अंगात असते रे. आलोय आता मी आता वरती. आणि इकडून बघा आता आपल्या बीड रेल्वे स्टेशनचा व्ह्यू कसं दिसतंय. आपलं बीडचं रेल्वे स्टेशन. पटरी बदलण्यासाठी. हा तर इकडं काय चालू आहे मला नाही माहिती. हे आमची महांत माणूस म्हणते ते पटरी बदलण्यासाठी असतं रेल्वेचं. मला पण नाही माहिती, पण इथं अर्धच दिसतंय. अरे पण बघ ना केवढं हे काय असतंय, हे काय म्हणते त्याला. बघ ना केवढं थांबत हे कायचे. आयला व्ह्यू लय मस्त आहे राव समोरचा. फक्त यार ड्रोन कॅमेरा पाहिजे होता. नाही तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्याने पूर्ण शूट दाखवलं असतं मी रेल्वे स्टेशनचं, बीड रेल्वे स्टेशनचं. तिकडं काहीतरी काम चालू राहत त्यांचं. पटरे हादरते ते. पलीकडे पण चालू दिसतो यांचा रूट काहीतरी. तर सर इकडं काय होणार आहे सांगा. इकडं होणार आहे प्रतीक्षा काय म्हणते रूम होणार आहे. हा तिकीट काउंटर होणार आहे. अजून प्रचार रूम होणार आहे. अजून मला वाटतं मॉल पण होईल. मग आपल्या क्रोमा मॉल पण येईन इथं आहे का ना बीडचा. तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा क्रोमा मॉल येईन का आपला बीडचा इथं. हा काय सोय करीन सांगा ना मग तुम्हाला माहिती सगळं. जर सर हा NCC मधले आमचे काय झालं असं आहे का. बरं चला. तर बघा यायला पण वरचं नाही राव दिसत. व्हायला बघा चिंदर दिसतो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. आता किती टाइम झाला या टायमाला सुद्धा चिंदर दिसतो यार. आयला चांगली झुमिंग आहे यार नथिंगला.
ए गपरे काय पण नको म्हणून व्हिडिओ चालू आहे आमच्या गरीब माणसाचा. बीड रेल्वे स्टेशन # बीड रेल्वे स्टेशन. तर रेल्वे आल्याच्या नंतर पण आता आपण व्हिडिओ काढू मस्तपैकी. ड्रोन घेऊ तवारचं कापून. तर तवारचं तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा राव. अरे मित्रांसोबत शेअर एक करा ना आपली बिनबोलले मित्र. तर मी मस्तपैकी बीडमध्ये अजून नवीन नवीन चांगली स्थळं बघतो. ते नाही स्थळं नाही ते काय म्हणतात स्थळं कशाला म्हणतात लग्नाच्या स्थळाला म्हणजे तसं नाही दुसरं काहीतरी बघतो. नवीन नवीन कॉन्टेंट तुमच्यासाठी बनवीन मी. तर आणि तुम्हाला चॅनल गवसायचं नाही त्याच्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बीड रेल्वेचा पार्ट 2 आणायचा का कसं तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असला तर आपण पार्ट 2 सुद्धा आणू. आणि बघा राव आम्ही तुमच्यासाठी एवढ्या उन्हाच्या पाऱ्यात आहोत. बघा राव सूर्य कसला चमकायला आहे तरी पण आम्ही आलो तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी. बीडचं काय काम चालू आहे म्हणून न्यू अपडेट बीडच्या रेल्वे स्टेशनची काय आहे. झोपीतून उठून आणलं चल. बघा राव ह्याला पण मी लेक्चरचं सोडून आणलंय. बरोला अभ्यास करून दिला नाही मी. ह्याच्यामुळे आपल्या बीडची पिढी बरबाद आहे. काय सांगा मित्रांनो. माझ्यामुळं काय तुझ्यामुळे नाही रे म्हणजे आमच्यासारख्या माणसांमुळे. कारण की आम्ही काय पण करत असले की त्याला बोलून आणतो. चल रे भावा जायचं आपण व्हिडिओ काढायला. असं नाही पिढी बरोबर त्यामुळे कायची पिढी बरबाद. खरं का असं का असं तसं पण काहीतरी. ताण लागली. चला मित्रांनो आता त्याला ताण पण लागली तर मी आता ह्याला पाणी पाजवतो कुठतरी. कुठं पाणी प्यायचं तुला आता इथं. त्या बघ तिथं बघ टँकर आहे. जायचं टँकरमध्ये तिथं असं बघ मस्त पैकी पाणी. बघा ना तोंड कसलं झालं. बघा ना हां हां आली आवडी पोरांनी. चला मित्रांनो मी पण जातो आता आमच्या गावाकडे. तुमच्यासाठी बाद झालं एवढं. बघा मस्त आहे का. अरे फोटो काढायचा आपल्याला इकडे ना. ए फोटो काढायचा इकडे चल. ये 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 आपली बीड सिटी कशी दिसते खास. तर बघा यार बीडचं किती मोठं काम राहिलंय अजून. बीडच्या रेल्वे स्टेशनचं कवाच होईन कवाच नाही. मला असं हे झालंय बीडच्या आपल्या रेल्वे स्टेशन कवा आपल्या रेल्वेमध्ये बीडच्या रेल्वेमध्ये बसायला भेटेल. मी अजून रेल्वेमध्ये बसलेलो नाही. बसणार तर डायरेक्ट बीडच्या रेल्वेमध्येच बसणार आहे. रे बा आपलं बीडचं रेल्वे स्टेशन तसलं खास दिसतंय. लयच मस्त दिसतंय यार काय सांगा तुम्हाला मित्रांनो.
ट्रॅक घेते ते ट्रॅक घेते र तर मित्रांनो झालं आता आपलं मस्तपैकी चांगलं जे पण कुठालं आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनचं. तर आता इथे एक महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं एक कशाचं आहे मला पण माहित नाही. चला आपण जाऊया दर्शन करूया. चला जाऊया. जमलं तुम्हालाच रे जमलं. तर बघा राव मित्रांनो आमच्या संग कसला गेम झालाय. तर मित्रांनो तुम्हाला काय सांगावा येड्यानी मंदिराचा गोल राऊंड आणलाय आणि अखेर शेवट आम्ही आलो रस्त्याला. मंदिराचा डोंगराचा गोल राऊंड आणलाय तेव्हा आम्हाला रस्ता खावा माहिती का. नाही तर सगळीकडे पाऊल वाटत होती. आम्ही आलो मंदिराजवळ बघायचं निसर्ग मला तर लय आवडलाय का. बघा आपलं बीड आपली बीड सिटी कशी दिसती. व्हाईट सगळी संपूर्ण व्हाईट दिसती. तिथे एक लय मस्तपैकी मंदिर आहे. जर बघू तिथं जाणं झालं तर जाऊ. तिथं मला वाटतं पैदलच वाट आहे कारण की तिथं वाट दिसा नाही कॅमेऱ्यामध्ये तिथंच दिसायला. आणि हे आपलं बीड संपूर्ण आणि ते बीडचं रेल्वे स्टेशन थोडं धुंदलं दिसतंय कारण की आपला मोबाईल एवढा नाही खास एवढं लांबचं कॅप्चर करायसाठी. तर चला आता जाऊया. चला मस्तपैकी देवाचं करू दर्शन. कोणता देव आहे मला माहीत नाही. आता गेल्यावर दर्शन केल्यावर कळलं कोणता देव आहे. तर चला जाऊया आता दर्शन करायला. आपण CCTV कॅमेऱ्याचे निघणारे आहेत काय निगराणी खाली आहेत. चुकलं. अरे यार मला मराठीचं वाचता ना आता काय सांगावं. लय अवघड झाले राव माझं. चोरांपासून सावधान राहा मित्रांनो. निरंजन होय जय भोलेनाथ. तर इथं सगळे मंदिर बंदत. तर तुम्ही आता बाहेरूनच दर्शन घ्या मित्रांनो. 3 मंदिर आहेत इथं महादेवाचं आहे आणि कोणते हे कोणते निरंजन कोणतं देव आहे. हे गौतम ऋषी देव स्वामी आहेत का. बरं चला
इथं विठ्ठल रुक्माई आणि संत तुकाराम महाराज आणि संत सावता महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानदेव महाराज एवढेत. सगळ्यांचं दर्शन घ्या तुम्ही. आता दिसतंय का क्लिअर? बघा एवढ्या मोठ्या मूर्त्या तिथं मध्ये देवांच्या. अरे तर हे सभा मंडप इथलं मंदिराचं. खरंच यार मला इथलं व्ह्यूच लय आवडला, लय मस्त आहे. इथं बसायला मस्तपैकी प्रांगण पण आहे, मस्तपैकी इथं बसायला त्याला जागा पण आहे इथं. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं बीड रेल्वे स्टेशन पण कसं आहे, व्हिडिओ कसा झाला ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. अजून काय बोला मला काही सुधारा नाही. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असं तुमचा सपोर्ट राहून द्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा जे आपले बीडमधले. आणि अजून पण लई मोठा नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ काढत राहीन मी. आणि नवीन आपले अजून प्लॅन पण आहेत. तर चला आता अजून आपले लई मोठे प्लॅन आहेत आणि ते पण आता चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ते तुम्हाला व्हिडिओ काढला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि नाही का, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.